राज्यमार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या प्रवास भाड्यात तब्बल 13.56% वाढ करण्याचा निर्णय घेतला असून ही दरवाढ मध्यरात्रीपासून लागू झाली आहे। या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ बसणार असून अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। प्रवाशांनी सरकारने ही भाडेवाढ तातडीने मागे घ्यावी अशी मागणी केली आहे। लालपरी म्हणून ओळखली जाणारी एसटी ही ग्रामीण भागातील लाखो नागरिकांची जीवनवाहिनी आहे। शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य गोरगरीब नागरिक दररोज एसटीने प्रवास करतात। अशातच अचानक करण्यात आलेल्या 13.56% भाडेवाढीमुळे प्रवाशांच्या मासिक खर्चात मोठी वाढ होणार आहे। आधीच वाढती महागाई, इंधन दर आणि जीवनावश्यक वस्तूच्या वाढलेल्या किमतीमुळे नागरिक आर्थिक अडचणीत आहे। त्यातच एसटीच्या भाडेवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट आणखी कोलमडणार असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली। तिवसा बसस्थानकावर अनेक प्रवाशांनी या निर्णयाचा तीव्र निषेध करत सरकारने भाडेवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी केली। विशेषतः विद्यार्थी, रोजंदारी कामगार आणि ग्रामीण भागातील नागरिकांवर या दरवाढीचा सर्वाधिक परिणाम होणार असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे। एसटीच्या भाडेवाढीमुळे तिवसा तालुक्यात प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे। आता सरकार या वाढीबाबत पुनर्विचार करणार का, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती। गेल्या कालपासून एसटी महामंडळाने प्रवाशांच्या तिकिटीमध्ये 13% वाढ केली आहे। दिवाळीच्या आधी या तिकिटीमध्ये वाढ होत असते, परंतु शासनाने यामध्ये 2-3 महिन्याआधीच वाढ केली आहे। सर्वसामान्य माणसांना ही वाढ न परवडणारी आहे। गोरगरिबांच्या खिशातील पैसे काढण्याचा आणि शासनाला हा पैशाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्याचा हा शासनाचा डाव आहे। सर्वसामान्य माणसाची एकंदरीत पाहतो म्हटलं तर हे लूट आहे। शासनाने यावर विचार करावा आणि सर्वसामान्य माणसाच्या वाढलेली जे तिकीट आहे हे कमी करण्यात यावी, ही शासनाला आमच्याकडून विनंती आहे। दरवाढीचा प्रकार हा जास्त प्रमाणामध्ये वाढून राहिलेला आहे आणि गरजू लोक जे आहे त्यांना परवडणारा न परवडणारा अशा पद्धतीचा हा सर्वसाधारण माणसाला न परवडणारी आहे। नाही, आर्थिक याच्यावर तर पूजा पडणारच आहे ना। सर्वसामान्यांना भारी झालं होतं पूर्ण।